पांढरा रस्सा हा कोल्हापुरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मांसाहारी पदार्थ आहे. या रश्श्यामध्ये आपण नारळ वापरलेला असतो, त्यामुळे हा पदार्थ थोडासा गोडसर, गरम मसाल्यामुळे थोडासा तिखट आणि नॉनव्हेज असल्यामुळं थोडासा तिखट असा पदार्थ, ठसकेबाज लागणारा असा हा पदार्थ आहे. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. चला तर आपण पांढरा रस्सा करायला घेऊया. इथं आपण 1 किलो मटण घेतलं आहे आणि त्याला आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण हे मटण वाफवून घेणार आहोत, त्यासाठी हळद मीठ लावणं जास्त गरजेचं आहे. इथं आपण जाड तळाचं पातेलं ठेवून त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून तो चांगला परतवून घेतला आहे आणि त्यामध्ये मटण टाकून आपण हे मटण छान परतवून घेणार आहोत आणि शिवाय यामध्ये गरम पाणी घालून नंतर आपण हे मटण छान शिजवून घेणार आहोत. तुम्हाला फक्त जर पांढरा रस्साच करायचा असेल तर तुम्ही यामध्ये हळद नाही घातली तरी चालू शकते. परंतु यातून मला सुक्कं मटण, शिवाय मला यातून तांबडा रस्सा पण करायचा होता. शिवाय मला यातूनच अळणी भात करायचा होता. त्यासाठी मी यामध्ये हळद आणि मीठ घालून वाफवलेलं आहे. मटण आपण नेहमीच्या पद्धतीने शिजवतो त्याच पद्धतीने आपण पूर्ण मटण शिजवून घेणार आहोत. मटण शिजवल्यानंतर मी त्यातला स्टॉक काढून घेतलेला आहे आणि आता मी पांढरा रस्स्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. इथं मी सुरुवातीला पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तेल थोडं कमी टाकायचं आहे या रश्श्यामध्ये आणि यामध्ये सगळे खडे मसाले घालणार आहोत आपण. लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तमालपत्र. गरम मसाले परतले की आपण त्यामध्ये एक वाटण घालणार आहोत. 4-5 काजू भिजवलेले आहेत, 2 हिरवी मिरची आहेत, 4 लसूण पाकळ्या आहेत आणि 2 हिरवी वेलची आहे. याचा आपण फाईन पेस्ट करून घ्यायची आणि छान आपण तेलामध्ये ही पेस्ट परतून घेणार आहोत. ही पेस्ट छान शिजली पाहिजे, अजिबात त्याचा कच्चा वास राहिला नाही पाहिजे, नाहीतर आपल्या पांढऱ्या रश्श्याला तसाच कच्चा वास हिरवी मिरचीचा लागू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आता वाटण छान परतलं आहे, त्याला छान तेल सुटल्यानंतर मी यामध्ये जो आपला मटण स्टॉक होता तो मी काढून ठेवला होता तो यामध्ये घातलेला आहे. इथं पाहू शकता मी हळद घातल्यामुळं थोडासा आपल्या पांढऱ्या रश्श्याला थोडासा पिवळसर रंग आलेला आहे. तर तुम्हाला जर पूर्णच पांढरा रस्सा करायचा असेल तर तुम्ही हळद पूर्ण काढून टाकू शकता आणि यामध्ये तुम्हाला जेवढे पाणी घालायचं आहे तेवढं सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हे शिजवून घ्यायचं आहे. याला उकळी आणून द्यायची आहे. नंतर आपण त्याला उकळी आणून शकत नाही, कारण आपण यामध्ये नारळाचं दूध घालणार आहोत. बऱ्याच जणांना पांढरा रस्सा हा घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालू शकतं. फक्त वाटण आणि स्टॉक घालायचा आणि वरून मग नारळाचं दूध घालायचं. इथं पाहू शकताय छान उकळी आलेली आहे आपल्या रश्श्याला. एकदम छान 5 ते 7 मिनटं आपण हे उकळून देणार आहोत. छान मिश्रण शिजून द्यायचं आहे. तो मसाला आणि अळणी आपली एकत्र छान शिजली पाहिजे. मिश्रण शिजल्यानंतर मी तर अर्ध्या नारळाचं दूध काढलेलं आहे. ते दूध आता आपण घालणार आहोत आणि दूध घालताना गॅस अगदी कमी करायचा आहे, कारण अचानक नारळाचं दूध घातल्यानंतर लगेच आपला रस्सा फुटूही शकतो. त्यासाठी कमी गॅस करायचा आणि नंतर आपण नारळाचं दूध त्यामध्ये ओतायचं आहे. एकदा का या रश्श्यामध्ये आपण नारळाचं दूध घातलं की आपण हा रस्सा सतत ढवळत राहायचा आहे. बऱ्यापैकी हा उकळून द्यायचा नाही. उकळला तर नारळाचं दूध फुटण्याचे फार चान्सेस असतात. त्यामुळे आपण फक्त याला कडक असं गरम करून घेणार आहोत. सतत ढवळत राहायचं आहे आणि कमी गॅसवरती आपण हा छान करून घेणार आहोत रस्सा. आता यामध्ये फ्लेवरसाठी मी वरून वेलची पावडर असते ती घालणार आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकतो, परंतु पांढऱ्या रश्श्याला प्रॉपर वेलचीचा फ्लेवर जास्त असतो, यासाठी मी वेलची वरून घातलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मी मीठ आणि साखर थोडीशी घातलेली आहे. साखर अगदी 3-4 कण घालायची आहे आणि आपण थोडंसं चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. परंतु आता आपला हा झणझणीत असा पांढरा रस्सा तयार झालेला आहे. काय मंडळी, कसा वाटला झणझणीत पांढरा रस्सा? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करून पहा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी. आणि हो, व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.